नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लाईट ऑफ लाईफ ट्रस्टच्या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण जी सिरीज आहे त्या सिरीजमधली 13वे व्हिडिओ बघतोय. आपली सिरीज चालू आहे परीक्षेला नेहमी येणारा प्रश्न. या सिरीज मधला हा अतिशय महत्त्वाचा एक गुणधर्म आहे, चौरस आणि त्या चौरसाचा कर्ण आणि चौरसाची बाजू यावर आधारित आपल्याला काही प्रश्न विचारले जातात. तर ते नेमके प्रश्न कशा प्रकारचे विचारले जातात, तिचं सूत्र नेमकं कशा प्रकारे तयार करायचं, तर या सगळ्या मुद्द्यांवरती आज आपल्याला चर्चा करायची आहे. कारण आजच्या चर्चेमध्ये जे प्रश्न बघणार आहोत तो प्रश्न दरवर्षी बोर्डाच्या परीक्षेला येतच असतो, त्यामुळे हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. तर जाऊयात पटकन पुढे जाण्याच्या अगोदर नेहमीप्रमाणे मी रिक्वेस्ट करतो, नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. तर बघा या ठिकाणी हा जो प्रश्न आहे आपला, बघा गुणधर्म आहे तो आपण समजून घेऊ. डायरेक्ट प्रश्न आहे, चौरसाच्या बाजूंची लांबी 10 सेमी आहे तर कर्णाची लांबी किती? मार्च 2020 ला आलाय. किंवा कधी कधी प्रश्न विचारला जातो, दिला जातो कर्णाची लांबी दिली जाते, बाजू काढा. म्हणजे इथं दोनच गोष्टी आहे, कर्ण आणि बाजू. बरं का, नीट समजून घ्या, कर्ण आणि बाजू. एकतर तुम्हाला कर्ण दिला जाईल त्याच्यावरून बाजू काढा, किंवा बाजू दिली जाईल त्याच्यावरून कर्ण काढा. अशा प्रकारचा प्रश्न तो फिरत फिरत राहतो. आकडे बदलतील, संख्या बदलतील, परंतु प्रश्न तसाच राहणार आहे, पद्धत तीच राहणार आहे. आता चौरसाच्या बाजूंची लांबी. आता या प्रश्नाचं उत्तर काढण्याच्या दोन पद्धती आहेत, एक शॉर्टकट मेथड आहे आणि एक लॉंग कट. 1 मार्काला आला, बहुपर्यायी प्रश्नाला आला तर शॉर्टकट वापरायचं आहे, आणि जर 2 मार्काला आला तर डिटेलमध्ये लिहिणं गरजेचं आहे. समजा हा प्रश्न 2 मार्काला आला तर कसा सोडवायचा बघा. आता हा चौरस आहे, चौरस ABCD बरोबर. चौरसाचं एक वैशिष्ट्य असतं, ते वैशिष्ट्य पण समजून घ्या. चौरस म्हणजे ज्याच्या चारही बाजू एकरूप आहेत, ज्याचे चारही कोण एकरूप आहेत, म्हणजे काटकोन आहेत, त्याला आपण चौरस म्हणतो. ओके, किंवा ज्या आयताच्या सगळ्या बाजू एकरूप आहेत त्याला चौरस म्हणतो, अशी पण व्याख्या करता येते. चौरसाच्या सगळ्या बाजू एकरूप असतात, सगळे कोण एकरूप असून ते 90-90 मापाचे असतात. ओके, आता हा AC जो कर्ण आहे, मला बाजूंची लांबी 10 सेंटीमीटर दिली, बाजू ज्या आहेत त्या 10 सेंटीमीटरच्या आहेत, तर आपल्याला कर्ण काढायचा म्हणजे AC काढायचा आहे. ठीक आहे, मग इथं आपण लिहू बाबा, चौकोन ABCD हा चौरस आहे, हा चौरस आहे. ओके, चौरस आहे. ओके, आणि चौरसाचे सगळे कोण सगळ्या बाजू एकरूप असतात. मग सगळ्या बाजू ज्या आहेत, AB बरोबर BC बरोबर CD बरोबर AD, याच्या सगळ्या ज्या बाजू आहेत त्या आपल्याला दिलेल्या 10-10 सेंटीमीटरच्या, सगळ्या बाजू AB BC CD AD सगळ्या बाजू 10-10 सेमी. आणि मला काय करायचंय, कर्ण काढायचा आहे. कर्ण आपण काय करू, AC काढायचा आहे, AC बरोबर काढायचं आपल्याला. आता इथं बघा, कोण ABC 90 मापाचा, कारण चौरस आहे तर चौरसाचे सगळे कोण 90 मापाचे असतात. मग आपण लिहू की बाबा त्रिकोण ABC मध्ये, त्रिकोण ABC मध्ये आपल्याला दिलंय कोण B बरोबर 90 अंश, कारण चौरसाचाच गुणधर्म आहे. हा चौरस आहे, चौरसाचे सगळे कोण एकरूप असून ते 90 मापाचे असतात. आता एखाद्या काटकोन त्रिकोणामध्ये एक कोण जर का 90 मापाचा असेल तर तिथं पायथागोरसचं प्रमेय वापरतो. मग इथं वापरा पायथागोरसचं प्रमेय. म्हणून लिहा, पायथागोरसच्या प्रमेयानुसार, पायथागोरसच्या प्रमेयानुसार पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपण म्हणू शकतो, सूत्र काय तयार होतं, AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग. AC चा वर्ग बरोबर AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग. आता बाजू 10 आहे, AB पण 10 BC पण 10. AB चा वर्ग म्हणजे 10 चा वर्ग, BC चा वर्ग म्हणजे 10 चा वर्ग, या 10 चा वर्ग 100 आणि या 10 चा वर्ग पण 100. म्हणजे AC चा वर्ग किती आला, 100 अधिक 100 200. सॉरी, 100 अधिक 100 200 बरोबर, 200 आलं. आता आपल्याला वर्गमूळ काढायचं आहे, 200चं वर्गमूळ निघत नाही, मग तुम्ही असं लिहा, AC बरोबर वर्गमुळात 200. आता वर्गमुळात 200 म्हणजे नेमकं काय बाबा, वर्गमुळात 200चा अर्थ डायरेक्ट वर्गमुळात 200 म्हणजे 200चं वर्गमूळ तर निघत नाही. मग वर्गमुळात 200 असेल तर त्या 200चे अवयव पडतात का, हे बघा. 200चे अवयव काय पडतील, 100 गुणिले 2. आता 100 जो आहे तो 10चा वर्ग आहे, त्याचं वर्गमूळ बाहेर येईल, 100चं वर्गमूळ आलं 10 आणि हे वर्गमुळात 2, म्हणजे AC बरोबर 10 वर्गमुळात 2 सेमी. याचा अर्थ चौरसाचा जो कर्ण आहे तो 10 वर्गमुळात 2 सेमी. मग तुम्ही शेवटी उत्तर लिहायचं, चौरसाचा कर्ण बरोबर चौरसाचा कर्ण बरोबर आपल्याला आलेला आहे 10 वर्गमुळात 2 सेमी. तर अशा पद्धतीने आपण हा जो प्रश्न आहे तो सोडवू शकतो. तो एकदम सिंपल आहे, त्याचा स्क्रीनशॉट घ्या. तर ही एक पद्धत झाली, या पद्धतीने आपण हा जो प्रश्न आहे तो सोडवू शकतो. आता आपण काय करू, मी तुम्हाला दुसरी एक पद्धत सांगतो बरं का. दुसरी एक पद्धत सांगतो, तत्पूर्वी तुम्हाला याचा स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. तर तुम्हाला मी दुसरी पद्धत सांगणार आहे, जी पद्धत
1 मार्काला किंवा जर तुम्हाला बहुपर्यायी प्रश्नांमध्ये आला तर सोपी पडेल, कारण बहुपर्यायी प्रश्नांमध्ये जास्त वेळ वाया घालवण्यात काही अर्थ नसतो, जास्त डिटेलमध्ये लिहायची आवश्यकता नसते. ठीक आहे. आता बघा, चौरसाची बाजू आणि कर्णाच्या संदर्भातलं एक सूत्र आहे बघा. चौरसाची बाजू, एक सूत्र लक्षात घ्या. चौरसाची बाजू बरोबर 1/वर्गमुळात 2 गुणिले कर्ण. हे सूत्र लक्षात घ्या. चौरसाची बाजू बरोबर 1/वर्गमुळात 2 गुणिले कर्ण. चौरसाची बाजू आणि कर्णाच्या संदर्भातलं हे सूत्र आहे. मग आता याच्यात मी किमती टाकतो. मला काय दिले? बाजूंची लांबी 10 दिले. चौरसाची बाजू 10 दिले, मग मी 10 इथंच लिहितो. 1/वर्गमुळात 2 आपल्या जाग्यावर, कर्ण आपल्या जाग्यावर. ओके. 2 भागिले इथं आले गुणिले, कारण कर्ण काढायचा आहे. मग 10/2 बरोबर कर्ण, म्हणजे तुमचा कर्ण किती आला? 10/2. बहुपर्यायीमध्ये आला तर पटकन अशा प्रकारे आपल्याला हे सोडवता आलं पाहिजे. हे सूत्र जरा लक्षात घ्या. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हा जो गुणधर्म आहे याच्यावर प्रश्न विचारला जातो. तसाच इथे चौरसाचा कर्ण 12/2 दिलाय आणि चौरसाची बाजू काढा. सप्टेंबर 2021 ला आलेला प्रश्न. बघा, चौरसाची बाजू आपल्याला काढायचं आहे. काय असतं सूत्र? 1/वर्गमुळात 2 गुणिले कर्ण. आता सांगितला चौरसाची बाजू काढायची, कर्ण दिलाय. कर्ण किती दिलाय? 12/2. बघा, 1/वर्गमुळात 2 गुणिले 12/2. वर्गमुळात 2 गेले, किती उत्तर आलं? 12 सेमी. संपला विषय. म्हणजे अशा प्रकारे पण ही चौरसाची बाजू काढू शकतो आपण, किंवा तुम्ही मग तो चौरस काढा. 2 मार्काला जर प्रश्न आला तर मगाशी जी पद्धत सांगितली ती चौरस काढा. मग चौरसाचा कर्ण 12/2 आहे आणि बाजू काढायची आहे. बाजूला तुम्ही एक्स मानून ती बाजू वगैरे आपल्याला काढता येऊ शकते. तर अशा पद्धतीने मित्रांनो हा जो गुणधर्म आहे आणि हे गणित आहे ते अतिशय महत्वाचं आहे. या प्रकारची गणितं हमखास येतात. बाजू दिली असता कर्ण काढा किंवा कर्ण दिला असता बाजू काढा. दोघांपैकी एखादा प्रश्न येतो, फक्त थोडेसे आकडे बदलले जातात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूयात. नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना.